चेंबूरच्या जिजामाता नगरमधील मैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट झाला। टँकरच्या वेल्डिंगचं काम सुरू असताना हा भीषण स्फोट झालाय। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण हे जखमी आहेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अचानक ब्लास्ट झाल्यानं आसपासच्या इमारतीच्या काचा देखील फुटल्यात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। चेंबूरच्या जिजामाता नगर येथील मैसूर कॉलनी परिसरामध्ये एका केमिकल टँकरच्या देखभाली दरम्यान वेल्डिंग करताना एक भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये एकूण 4 जण गंभीर जखमी झाले। त्यापैकी एका जणाचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या परिसरामध्ये रहिवासी संकुल देखील आहे, म्हाडाची कॉलनी देखील आहे बाजूलाच आणि हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये असणाऱ्या काही जे घर आहेत त्यांच्या काचा देखील फुटल्याची माहिती मिळते। या ठिकाणी तत्काळ अग्निशमन दल असेल, मुंबई पोलीस असतील आणि काही आपत्कालीन प्रशासन ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। जर तुम्ही या ठिकाणी पाहताय की याच्या पुढेच जो आहे तो टँकर आहे आणि त्या टँकरचा स्फोट झाला होता। प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी वेल्डिंगचं काम सुरू होतं, देखभालीचं काम सुरू होतं आणि त्याच दरम्यान स्फोट झाला आणि हा स्फोट इतका प्रचंड होता की वेल्डिंग करणारा आणि ड्रायव्हर स्फोट झाल्यानंतर लांब जवळपास 2 ते 5 फुटादरम्यान उडून पडल्याची देखील आता माहिती आहे। कॅमेरामॅन चरण सोबत रणजित इंगळे, टीव्ही 9 मराठी।